जय महाराष्ट्र. मी आज आपल्यासमोर 2-3 दिवसाच्या नंतर आज पहिली वेळ मी पोस्ट करत आहे. बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोरदार सुरू आहे. ठाकरे गटातील काही खासदारांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्यानंतर आता हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर आलेली आहे. विकास कामांसाठी सत्तेत असणे गरजेचे असल्याने त्यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील राजकीय घडामोडींना आणखीन वेग आला आहे. चला तर पाहूया हा आमचा विशेष रिपोर्ट. NGTV मराठी न्यूज चॅनल तुम्ही जर पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. या बंडखोर खासदारांमध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा देखील समावेश आहे. आष्टीकर हे त्यांच्या 4 खासदारांपैकी एक असल्याची माहिती समोर आली, ज्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचालींना पाठिंबा दिला. दरम्यान बंडखोरीनंतर प्रथमच प्रतिक्रिया देताना नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. मतदारसंघांचा विकास करायचा असेल, प्रलंबित कामांना गती द्यायची असेल तर सत्तेत जाणे आवश्यक असते, असे त्यांनी यावेळेस म्हटलं. आष्टीकर यावेळेस पुढे बोलताना म्हणतात, अनेक विकास कामे रखडलेली आहेत. त्या विकास कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही सत्ताधारी पक्षांसोबत हात मिळवणी केली. केवळ हिंगोलीच नव्हे तर अनेक मतदारसंघामध्ये विकास कामाच्या कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याने अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत आणि पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहेत, असे त्यांनी यावेळेस सांगितलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटातील 6 खासदारांच्या नाराजीची चर्चा सुरू होती. या 6 खासदारांनी पक्षाच्या संसदीय बैठकीलाही दांडी मारली होती. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत नोटीस देखील बजावलेली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर भावनिक भूमिका घेत पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षात विश्वास नसेल तर मी पद सोडण्यास तयार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राजकीय विश्लेषकांच्या मते नागेश पाटील आष्टीकर यांची ही प्रतिक्रिया केवळ वैयक्तिक भूमिका नसून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणांची नांदी ठरू शकते. विशेषतः शिंदे गटाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने या घडामोडींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तर विकास कामांसाठी सत्तेत जाणे गरजेचे असल्याचे सांगत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या बंडखोरीचे समर्थन केले. मात्र यामुळे ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसणार का आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुकावर याचा काय परिणाम होणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आपले मत काय? नागेश पाटील आष्टीकर यांचा निर्णय योग्य आहे का की मतदारांनी दिलेल्या जनादेशाची ही प्रतारणा आहे? अशाच प्रकारच्या रोखठोक बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर. जय महाराष्ट्र. मी आज आपल्यासमोर 2-3 दिवसाच्या नंतर आज पहिली वेळ मी पोस्ट करत आहे. बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे. प्रथमतः तर मी तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की मी कोणालाही नाराज वगैरे होऊन गेलेलो नाहीये. उद्धव साहेबांवर मुळीच नाराज नाहीये. उद्धव साहेबांनी मला खूप प्रेम दिलं, त्याबद्दल दुमत नाही. आणि राऊत साहेब किंवा हे कोणती मोठी मध्ये जर कोणी बोलत असेल तर ते त्यांचा हक्क आहे. त्यांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, त्याच्यामुळे ते बोलतील, काय अडचणीचं नाही. माझ्या वडिलाप्रमाणे आहेत ते बोलले तर मला काही त्याचं वाईट वाटणार नाही. पण हे सगळं करत असताना 18 तारखेपर्यंत तरी आम्ही कोणीच कुठं गेलेलो नव्हतो. पण ज्या पद्धतीचं गैरविश्वास किंवा अतिरेक झाला बोलण्याचा, त्याच्यानंतर बऱ्याचशा मंडळीने विचार केला की आता तिथं थांबून सुद्धा काय फार उपयोग होणार. आणि खरं सांगायचं तर आपण सर्वांना माहिती आहे की खूप दिवसापासून आपण पाहतोय की सत्तेशिवाय कुठलेही कामं कार्यकर्त्याचे होत नाहीये. त्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टीचा जे काही मी पाऊल उचललं त्याच्या मागचं एक मोठं कारण असू शकते की माझ्या मतदारसंघामध्ये
विकास कामे करावं लागतील. लोकांनी खूप मोठ्या आशेनं मला निवडून दिलेलं आहे आणि मला त्यांची कामं करणं कर्मप्राप्त आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला की आपल्याला कुठल्याही प्रकारची निधी मिळत नव्हती. माझ्याकडं जे असणारे 5 कोटी रुपये जे एमपी लाडमधून मिळतात ते अतिशय अपुरे आहेत. आणि प्रत्येक गावात गेलं की प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. त्यांनी खूप मोठ्या आशेनं मला खासदार म्हणून निवडून दिले.